नमस्कार मंडळी, बुकमायवास्तूच्या कमर्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। लास्ट वीक आपण नरे या भागातल्या कमर्शियल प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवला होता। तो व्हिडिओ बघून अनेक लोकांनी आपल्याला कॉल केले होते आणि सांगितलं होतं की शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे, जे पेट एरिया आहे, तिथं पण तुम्ही कमर्शियल प्रोजेक्ट दाखवा। सो तुमच्या विनंतीला मान देऊन आज मी हार्ट ऑफ सिटी सदाशिव पेठेत आलो आहे आणि सदाशिव पेठेमध्ये टिळक रोडला अतिशय सुंदर एक प्रोजेक्ट बनतो आहे, जिथे तुम्ही दुकान, शोरूम आणि ऑफिस स्पेस घेऊ शकणार आहात। सोबत प्रशस्त पार्किंगसुद्धा या प्रोजेक्टमध्ये सोडण्यात आलेली आहे, कारण शहराचा मध्यवर्ती भाग म्हटला की ट्रॅफिकची बरीच समस्या असते आणि कार पार्किंगसुद्धा एक मोठी समस्या असते। सो या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला वन रूफ सगळ्या गोष्टी मिळणार आहे। सो तुम्ही जर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये कमर्शियल प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आपण टप्प्याटप्प्यात या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत। सो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। सो मंडळी, आता आपण हे समजून घेऊ की ह्या प्रोजेक्टमध्ये कुठले कुठले व्यवसाय चालू शकतात। त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल की इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी। बाकी जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर मग तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण तुमचा मूळ उद्देश तर ROIचा असतो। पण जे व्यावसायिक असतात त्यांना हे पण बघावं लागतं की माझा व्यवसाय जो आहे तो त्या लोकेशनला, त्या प्रोजेक्टमध्ये चालेल की नाही। आता ह्या प्रोजेक्टबद्दल जर मी सांगायला गेलो तर हा प्रोजेक्ट जो आहे तो रिटेलर जे असतात, म्हणजे क्लोथिंग असेल, इलेक्ट्रॉनिक असेल किंवा FMCG, त्या लोकांसाठी अतिशय योग्य आहे। त्याच्यानंतर प्रोफेशनल सर्व्हिसेस जे असतात लाईक लीगल, CA, त्यांच्यासाठी पण योग्य आहे। त्याच्यानंतर क्लिनिक्स जे असतात डॉक्टरांचे, त्यांच्यासाठी योग्य आहे। त्यानंतर सिंगल किंवा मल्टी ब्रँड जे शोरूम आहेत त्याच्यासाठी पण हा प्रोजेक्ट अतिशय योग्य आहे आणि लोकेशन पण अतिशय योग्य आहे। त्यानंतर स्टेशनरी स्टोअर्स असतील, कारण की या टिळक रोडला तुम्हाला माहिती आहे की SP कॉलेज आहे, त्याच्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल आहे, डाव्या साईडला पण शाळा आहे। म्हणजे हा जो पूर्ण भाग जो आहे तो इन्स्टिट्यूट आणि शाळेचा आहे। प्लस अलका चौकातून तुम्ही दांडेकर पुलाच्या दिशेला गेलात तर अनेक UPSC MPSCचे क्लासेस पण या भागात चालतात। तो स्टेशनरीचे जे दुकान आहेत ते सुद्धा या प्रोजेक्टमध्ये चांगले चालू शकतात। त्यानंतर ब्युटिक्स आहे, कोचिंग क्लासेस आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो नवी पेठ एरिया आहे तिथे बरेच सारे कोचिंग क्लासेस आहेत, ते सुद्धा इथे चालू शकतात। त्यानंतर होम डेकोर अँड फर्निचर स्टोअर चालू शकतात, ज्वेलरी स्टोअर पण इथे चालू शकतात, ऑटोमोबाईल्स आहेत, हेल्थ अँड फिटनेस सेंटर आहे, IT अँड कन्सल्टिंग ऑफिसेस जे आहेत ते सुद्धा इथे चालू शकतात, कारण की या प्रोजेक्टचं लोकेशन खूप चांगलं आहे। अलका चौक जो आहे तो इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि पुढं लकडी पूल क्रॉस केला की डेक्कन एरिया चालू होतो आणि तुम्हाला माहितीच असेल की लकडी पुलाच्या पलीकडून मेट्रो पण जाते आणि जी पहिली मेट्रो सुरू झाली होती पुण्यातली वनाजपासून रामवाडी, तीच मेट्रो आहे। म्हणजे गरवारे मेट्रो स्टेशन पण इथून तुम्हाला जवळ आहे। सो कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने पण हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे। आता कमर्शियल प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ज्या तुम्हाला बघितल्या पाहिजे असं मला वाटतं। एक तर सगळ्यात महत्त्वाची आहे कनेक्टिव्हिटी, की तुमचं जिथे कुठं शॉप आहे, शोरूम आहे किंवा ऑफिस आहे, तिथे इतर जे लोक आहेत म्हणजे तुमचे जे ग्राहक आहेत ते इझिली पोचले पाहिजे। तर हा प्रोजेक्ट सदाशिव पेठे टिळक रोडवर असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे इथली कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि हेच बेसिक कारण आहे की लोक शहराच्या मध्यवर्ती कमर्शियल प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। इवन काही असे लोक आहेत की जो मध्य भाग असतो शहराचा तो सोडूनसुद्धा जात नाही, भले छोट्या कार्पेटमध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागलं तरी चालेल, पण घरंसुद्धा सदाशिव पेठ किंवा पेठ एरियामध्येच घेणं प्रेफर करतात। सो त्याचं बेसिक कारण जे आहे ते आहे कनेक्टिव्हिटी। त्याच्यानंतर काय होतं, तुम्ही शॉप आणि शोरूम आणि ऑफिसमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमच्या व्यवसायाला विजिबिलिटीची पण गरज असते, तीसुद्धा तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे। त्याच्यानंतर फुटफॉल असतो की जे तुमचे ग्राहक आहे ते मोठ्या प्रमाणात आले पाहिजे। आता जर पुण्याच्या आउटर साईडला जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली असेल तर तो फुटफॉलचा इश्यू येऊन जातो। तसं पुण्याचा जर विचार केला तर पुण्याची लोकसंख्या 1 करोडच्या पुढं गेलेली आहे। तुम्ही शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी इन्व्हेस्टमेंट केली कमर्शियलला तरीसुद्धा तुमच्या व्यवसायाला बेनिफिटच होणार आहे, फायदाच होणार आहे, कारण की लोकसंख्याच पुण्याची खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। पण काही असे लोक असतात की जे शहराच्या मध्यवर्तीच कमर्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याला प्राधान्य देतात, किंवा काही लोकांचे हेड ऑफिसेस जे असतात ते शहराच्या मध्यवर्तीच ते लोक ठेवतात, कारण पुण्याच्या कुठल्याही भागातून लोक येत असतील तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येणं त्यांना सोपं जातं। त्याच्यानंतर तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टर ROI एक महत्त्वाचा विषय असतो, तो तुम्हाला इतर भागापेक्षा शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जास्त मिळतो, कारण की मागणी आणि पुरवठा याचा जो रेशो असतो तो शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मॅच होत नाही। म्हणजे मागणी खूप जास्त असते, पुरवठा तेवढा नसतो। आता शहरामध्ये जेवढे प्रोजेक्ट बनतात ते रिडेव्हलपमेंटचेच असतात। सो शहराच्या मध्यवर्ती जागा काही मोठ्या प्रमाणात अवेलेबल नाही आहे। सो
त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तुम्हाला डिफरंट मिळतो आणि त्याचा फायदा जो आहे तो इन्व्हेस्टरला होतो. सो या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ROI जो आहे, जर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर इथे युनिट घेतलं तर तो जास्तच मिळणार आहे. त्याच्यानंतर शहराची सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती आहे ती ट्रॅफिकची. आता ट्रॅफिकची समस्या जी आहे ती प्रोजेक्टमधून तो सोडवली जाणार नाही, पण प्रोजेक्टमध्ये पार्किंग खूप मॅटर करतं. पार्किंग असलंच पाहिजे. सो ह्या प्रोजेक्टमध्ये एक पूर्ण फ्लोअर जो आहे तो पार्किंगसाठी इथे सोडण्यात आलेला आहे. सो तुमची पार्किंगची समस्या जी आहे ती या प्रोजेक्टमध्ये राहणार नाही आहे. सो एका व्यवसायाला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जसं मोर विजिबिलिटी असेल, मोर कनेक्टिव्हिटी असेल, मोर फुटफॉल असेल, त्याच्यानंतर मोर ROI आणि पार्किंग, ह्या 5ही समस्या ज्या आहेत त्या प्रोजेक्टमध्ये सोडवण्यात आलेल्या आहे. सो हे मेजर कारण आहे की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. बाकी हा प्रोजेक्ट कोणाकोणासाठी योग्य आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता आपण ह्या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ. सो मंडळी, प्रोजेक्टचा लेआउट आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. हे जे लँड पार्सल तुम्हाला दिसतं आहे ना, इथे आधी समोरच्या साईडला ते झाड दिसते, ते टिळक रोड आहे, तिथे दुकानानं असा वाडा होता, त्याचं हे रिडेव्हलपमेंट चाललं आहे. 10,700 स्क्वेअर फीटचं हे पूर्ण लँड पार्सल आहे. आणि ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर असणार आहे तो सगळ्यात खालचा फ्लोअर, ते जे लोक कामं करतात आहे तो B2 म्हणजे बेसमेंट 2 असणार आहे. त्याच्यानंतर बेसमेंट 1 असणार आहे. त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअर असणार आहे आणि त्याच्यानंतर पोडियम फ्लोअर असणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या कार पार्किंग असणार आहे. आणि त्याच्यानंतर 4 मजल्याची बिल्डिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये सगळे ऑफिस स्पेस इथे असणार आहे. आता B1, B2 आणि जो पोडियम फ्लोअर आहे ह्याच्यावर कार पार्किंग इथे तुम्हाला देण्यात येणार आहे. कार पार्किंग सांगायचं झालं तर टोटल 53 कार पार्किंग इथे असणार आहे. आणि जो ग्राउंड फ्लोअर आहे जो की त्या ऑफिस लेवलला असणार आहे, तर त्याच्यामध्ये सगळे शॉप आणि शोरूम असणार आहे. टोटल 5 शॉप आणि शोरूम इथं तुम्हाला देण्यात आले, ते की ग्राउंड लेवलला तिथे असणार आहे. 100 फुटाचा साधारणतः फ्रंटेज आहे पूर्ण तो या प्रोजेक्टचा. त्याच्यानंतर जसं मी मागे सांगितलं, पोडियमवर तुमचा कार पार्किंग असणार आहे आणि B1 B2ला पण कार पार्किंग असणार आहे. आता 1 ते 4 फ्लोअर जे आहेत ऑफिसचे, त्याच्यामध्ये प्रत्येक फ्लोअरला 12 ऑफिस स्पेस असणार आहे आणि 4 फ्लोअरचे मिळून 48 ऑफिसेस या प्रोजेक्टमध्ये असणार आहे. सगळ्यात छोटं ऑफिस स्पेस तुम्ही घ्यायला गेला तर 290 स्क्वेअर फूटचं त्याचं कार्पेट असणार आहे. आणि सगळ्यात मोठं ऑफिस स्पेस जर तुम्ही घ्यायला गेला तर त्याचा कार्पेट 800 स्क्वेअर फूट असणार आहे. आता शॉप आणि शोरूमबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात छोटं जे शॉप आहे ते 800 स्क्वेअर फूटचं असणार आहे आणि सगळ्यात मोठं जे शोरूम स्पेस म्हणून आपण ते 2700 स्क्वेअर फूट इथे असणार आहे. आता या प्रोजेक्टच्या जर पोझिशनबद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये जो B1 आहे, B2 आहे, ग्राउंड फ्लोअर आहे, याचं पोझिशन पहिलं होणार आहे. म्हणजे याचा OC जे आहे ते पहिलं घेतली जाणार आहे. त्याचं पोझिशन जून 2026मध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर वरचे जे फ्लोअर आहेत पोडियमपासून ते 4th फ्लोअरपर्यंत, त्याचं पोझिशन जून 2027मध्ये असणार आहे. म्हणजे 1 वर्ष नंतर, म्हणजे इथून पुढे 1 वर्ष, आता जून महिन्यात चालू आहे, तर पुढच्या वर्षी जून 2026ला तुम्हाला इथल्या दुकानाचं आणि शोरूमचं पोझिशन मिळून जाईल. आणि आजपासून 2 वर्षांनी तुम्हाला ऑफिस स्पेसचं जे पोझिशन आहे ते मिळून जाईल. ॲज पर रेरा डिसेंबर 2028 याची रेरा डेट ठेवण्यात आली आहे पोझिशनची. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की शॉप शोरूमला साधारणतः 50% लोडिंग असतं, म्हणजे बिल्टअप एरिया असतो. आणि ऑफिस स्पेसला 45% लोडिंग हा विषय असतो. म्हणजे 290 जरी ऑफिस स्पेस असेल तर त्याचा जो बिल्टअप एरिया असतो तो 45% ॲड करून तुम्हाला दिलेला असतो. आणि रेट पण जो असतो तो त्याच्यावरच ठेवण्यात आलेला असतो. आता फॅसिलिटीमध्ये सांगायचं झालं तर 3 लिफ्ट असणार आहे त्या प्रोजेक्टमध्ये आणि हाय स्पीड लिफ्ट देण्यात येणार आहे. 2 स्टेअरकेस असणार आहे पूर्ण प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर जे टेरेस आहे त्याच्यावर कॅफेटेरिया असणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला लेडीज जेंट्स वॉशरूम आहे ते मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त अटॅच वॉशरूमसुद्धा इथं तुम्हाला तुमच्या युनिटसोबत घेता येणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण प्रोजेक्टला DJ बॅकअप असणार आहे आणि कॉमन एरियाला तर असणार आहे, ऑफिस स्पेसला पण असणार आहे. त्याच्यानंतर कार पार्किंगचा जो एक विषय आहे तो महत्त्वाचा समजून घ्या. 53 कार पार्किंग जरी असतील तर 1000 स्क्वेअर फूटच्या पुढचे जे काही युनिट्स आहेत त्यांना एक रिझर्व कार पार्किंगसुद्धा तुम्हाला देण्यात इथं येणार आहे. बाकी पण कार पार्किंग आहेत, पण जर रिझर्व कार पार्किंग पाहिजे असेल तुम्हाला तुमच्या नावाची सेपरेट, तर ती 1000 स्क्वेअर फुटामागं एक कार पार्किंग असा इथं रेशो ठेवण्यात आलेला आहे. आता आपण या प्रोजेक्टचे रेट डिटेलमध्ये समजून घेऊया. सो मंडळी, आता आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊ. आणि रेट सांगण्यासाठी मी टिळक रोडवर इथं उभा आहे.
सो तुम्ही सगळ्यात छोटं जर ऑफिस घेतलं 290 स्क्वेअर फूटचं तर त्याची पॅकेज कॉस्ट 1,40,00,000 रुपये जाते आणि 823 स्क्वेअर फूटचं जर दुकान इथं घेतलं तर त्याची पॅकेज कॉस्ट 5,40,00,000 रुपये जाते. सो तुम्ही जेव्हा या प्रोजेक्टमध्ये युनिट बुक करायचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. निगोशिएशनसाठी आमची टीम निश्चित तुम्हाला मदत इथे करेल. बाकी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका, कारण की पुण्याच्या 360 डिग्रीचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो आणि नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ तुमच्यासाठी वारंवार घेऊन येत असतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअरसुद्धा करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.